जेवणाचा टाइम झालेला आहे. लंच ब्रेक लवकर लवकर. मंथन 11 ग्राउंड मध्ये हाजीर झालेले आहेत. हॅलो, चला रुद्र स्टार संघाची जी सलामीची जोडी जी आहे ती सलामीची जोडी मैदानात पाठवा आणि मंथन 11 संघाने त्वरित आपलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावून घ्यायचं आहे. पंच या ठिकाणी सामना लगेच चालू करायचा आहे, कारण की हा सामना झाल्यानंतर लगेच आपल्याला या ठिकाणी अर्धा तासाचा ब्रेक आहे आणि लगेचच या ठिकाणी आपल्याला मॅचचे चालू करायचे आहेत. चला पंच सामना चालू करा, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाज जे आहेत प्रतीक, स्ट्राईकला आहे तो प्रतीक. प्रभंजय स्ट्राईकला आहे तो प्रभंजय आणि नॉन स्ट्राईकला आहे तो प्रतीक. आणि वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी सुद्धा पहिलं षटक घेऊन आले ते गोलंदाज नरेश. नरेश पाहूया, नरेश आणि मारा करतेले प्रभू. आणि पहिलाच आणि एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण करण्यात यश मिळतंय तो रुद्र स्टार संघाला. धावसंख्या या ठिकाणी 2, धावसंख्या पोचते 2. वैयक्तिक पहिलं सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल या ठिकाणी रुद्र स्टार संघाची. आणि तशीच सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी जे आहे ते आमचे पश्चिमले ग्रामचे ज्येष्ठ नागरिक, आमचे ग्रामस्थ अनंता जागडे यांनी सुंदर असे या क्षेत्ररक्षण करून या ठिकाणी 4 धावा या ठिकाणी रोखून ठेवल्यात आणि 2च धावा समाधान या ठिकाणी मानतायत ते रुद्र स्टार संघ. पुढे चला, आता संघासाठी पहिलं आणि संघाची षटकातील काही चेंडू शिल्लक असताना आणि सुंदर अशी या ठिकाणी मग या डीजे सुंदर असं या ठिकाणी गोलंदाजी म्हणावी लागेल ते नरेश जागडे अशी त्रिफला या ठिकाणी चित केलाय नरेश जागडे. आणि त्यांनी जो बली घेतलाय तो प्रभंजय आरडे यांचा या ठिकाणी स्टंप विकेट घेतलाय आणि त्यांना तंबूत परतावून लावलंय ते प्रभंजय आरडे. आणि रुद्र स्टार संघाचा पहिला मोहरा जो गमावताय ते प्रभू यांच्या स्वरूपात आणि त्यांची जागा मात्र आता भरून काढण्यासाठी जात आहे ते दत्ता आरडे. आता बघूया, कारण की मगाच्या मॅच मध्ये दत्ता आरडे जे
उतरलेले, परंतु 2-3 ओव्हरी झाले त्यांना काही स्ट्राईक मात्र भेटली नाही. परंतु आता मात्र त्यांच्या नशिबाला स्ट्राईक सुरुवातीलाच आलेली आहे. बघूया आपल्या संघासाठी त्यांना आता चांगली अशी कामगिरी बजावायची आहे. तर आपल्या संघासाठी जास्तीत जास्त धावा कशा होतील याचा प्रयत्न मात्र दत्ता हरडे यांना करायचा आहे. बघूया. आणि तसेच समोर जे आहेत ते नावाजलेले गोलंदाज आहे, हे जिगरी आहेत. दोघे नरेश जागडे आणि दत्ता हरडे जिगरी आहेत. आता बघूया आता कोण कोणाचा मान राखताय, दत्ता हरडे की नरेश जागडे. चला, काही शिल्लक असताना वाईट पंचांचा निर्णय या ठिकाणी स्वैर घोषित होतोय. धावसंख्यात भर पडते. धावसंख्या पोचते ती 3. धावसंख्या या ठिकाणी पोचते ती 3. आणि ओ हो हो, दत्ता हरडे सुंदर असा समाचार घेतलाय चेंडूचा. 6 तडीपार षटकार सुंदर असे या ठिकाणी. बघा, मगाशी मॅच मध्ये त्यांना काही संधी मिळाली नाही, परंतु आता मात्र या ठिकाणी संधीचा त्यांनी पुरेपूर फायदा या ठिकाणी घेऊन षटकार या ठिकाणी मारलेला आहे. चला बघा, सुंदर अशी कामगिरी, धावसंख्येत भर. बघूया नरेश जागडे आपल्या संघासाठी काय करताय. आणि आता मात्र उंचावरून तटवलेला चेंडू आहे, परंतु या ठिकाणी चेंडू भरपूर अंतर असल्या कारणे या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा पूर्ण. आणि हा सुद्धा चौकार दत्ता हरडे यांच्या बॅट मधून. सुंदर सुंदर अशी कामगिरी आता आपल्या संघासाठी करत असताना दिसत आहे ते दत्ता हरडे. 2 बॉलामध्ये आणि स्वतःच्या खात्यावरती 10 रनाचा खाता या ठिकाणी दत्ता हरडे यांनी खोललेला आहे. सुंदर कामगिरी, कारण की मला वाटतंय मागाच्या मॅच मध्ये काही कामगिरी करायला मिळाली म्हणून तो सागर कदम जे संघाचे संघ मालक आहेत त्यांनी काहीतरी दत्ता हरडे यांनी त्यांच्यासाठी काहीतरी कानमंत्र दिलेला दिसतोय. आणि मात्र आता मात्र पुन्हा या ठिकाणी स्वैर चेंडू घोषित करतायत. बॉलर या ठिकाणी बघा, दत्ता हरडे सारखा फलंदाज या ठिकाणी उभा असल्या कारणाने मला वाटतं नरेश जागडे सुद्धा थोडे काहीतरी नर्वस झाल्यासारखे दिसत आहेत. आणि परत पुन्हा मात्र मागच्या दिशेने मारलेला चेंडू, 1 धाव. आणि हा सुद्धा पुन्हा 4 या सुद्धा 4 धावा. काय 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 कामगिरी करतायत ते दत्ता हरडे आपल्या संघासाठी. बघा, चला या ठिकाणी हा जो व्हाईट. आणि या ठिकाणी धावसंख्यात भर, धावसंख्या पोचते ती 19. काय सुंदर अशी या ठिकाणी 19. पहिला षटक चालू आहे आणि पहिल्या षटकातलेच काही चेंडू शिल्लक मात्र आहेत. आणि धावसंख्या आणि मात्र आता मात्र दत्ता हरडे यांना काही चेंडू समजलेला नाही, परंतु धावसंख्या स्थिरावते. धावसंख्यात काही भर. आणि या ठिकाणी षटक मात्र संपतोय. सुंदर अशी कामगिरी सुद्धा या ठिकाणी. पहिला मोहरा तर गमावलाय, परंतु पहिला मोहरा गमून सुद्धा धावसंख्या ही 19. आणि आपल्या संघासाठी वैयक्तिक या ठिकाणी पहिलं षटक जी घेऊन आलेले ते नरेश जागडे. आणि आता संघासाठी दुसरं षटक या ठिकाणी कोण घेऊन येतोय, आपली कॅप्टन जो आहे तो कॅप्टन कोणाची या ठिकाणी निवड करणार आहे ते आपण बघूया की कोण या ठिकाणी दुसरं षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी. कारण की बॉलर जो आहे या ठिकाणी बहुतांश मला वाटते देवेंद्र जागडे हा वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आपल्या संघासाठी कामगिरी बजावण्यासाठी आलेले आहेत. आणि त्यांना मारा मात्र या ठिकाणी करणार आहेत ते प्रतीक. बघूया, या ठिकाणी मारा करणार आहेत प्रतीक.
आणि वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आले देवेंद्र. पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी बजावताय देवेंद्र जागडे. पहिला चेंडू आणि हो आता या ठिकाणी पंचांचा निर्णय आपल्याला नाही. या ठिकाणी बघूया सुंदर असा पहिला एक धाव पूर्ण. मला वाटतं एकच धावे समाधान म्हणतायत का. ओ काय गुगली 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 केली. देवेंद्र जागडे दत्ता यांना हार्डे यांना वाटलं की परंतु ते फसले या ठिकाणी आणि आपला बली या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. आणि आता मात्र दुसरा मोहरा गमावत आहे दत्ता हार्डे. खरोखर चांगली फलंदाजी या ठिकाणी करत असताना दिसत होते. आता त्यांची जागा या ठिकाणी दुसरी जागा भरून काढण्यासाठी आलेत ते लक्ष्मण जागडे. लक्ष्मण जागडे आणि दत्ता हार्डे खरोखर मगाच्या मॅच पेक्षा जी आताची जी कामगिरी चांगली त्यांचं काम त्यांनी त्यांच्या जबाबदारी चांगल्या रीतीने ते पार पडत होते. परंतु काही या ठिकाणी देवेंद्र बघूया आपला सुंदर 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 आपल्या सुंदर अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी कामगिरी पार पडतायत आता देवेंद्र. आणि बघूया लक्ष्मण काय करतायत बघूया चला. ओ हो हो आता मात्र आपल्या बॉलिंग मध्ये सुधारणा या ठिकाणी देवेंद्र जागडे यांनी केलेली सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी म्हणावी लागेल देवेंद्र जागडे यांची. ही सुंदर अशी कामगिरी सुद्धा आपल्याला पार पडावी लागणार आहे ती लक्ष्मण जागडे यांनी आपल्या संघासाठी. कारण की पूर्णतः जबाबदारी आता फक्त आता सुंदर सुंदर गोलंदाजी आणि या ठिकाणी षटक संपण्याचा इशारा या ठिकाणी पंच देत आहेत. आणि दुसऱ्या षटका अखेर धावसंख्या पोचते ती 20 रुद्र स्टार संघाची. आणि आत्ताची जी षटक झाले तो देवेंद्र पूर्ण ओव्हरीमध्ये फक्त एकच धावा फक्त देवेंद्र जागडे यांनी दिले. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी म्हणावी लागेल देवेंद्र यांची. आणि आणि एकच धाव सुद्धा दिली आणि एक विकेट विकेट सुद्धा देवेंद्र जागडे. सुंदर अशी गोलंदाजी आता जी केली ती देवेंद्र जागडे. आणि आता मात्र तिसरी गोलंदाजी मार्कवर येतोय तो निखिल. आणि वैयक्तिक पहिला असेल आणि संघासाठी हे तिसरं षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी निखिल चव्हाण. निखिल आणि आता मात्र त्यांचा मारा करणार आहेत ते प्रतीक. प्रतीक बघूया दोन्ही जे खेळाडू आहेत हे अतिशय नावाजलेले हे गोलंदाज फलंदाज. आणि आता मात्र या ठिकाणी मात्र प्रतीकला मात्र काही चेंडू समजलेला नाही. या ठिकाणी धावसंख्या मात्र स्थिरावते. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी निखिल चव्हाण करताना दिसत आहेत. डिसिजन काय आहे वाईट आहे का. धावसंख्यात भर पडते. धावसंख्या 21 आणि सुंदर तटवलेला फुलटॉस चेंडू. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पार करण्यामध्ये यश मिळतोय रुद्र स्टार संघाला. आणि धावसंख्यात भर पडून धावसंख्या पोहोचते ती 23.
निखिल संघातील षटकातील काही चेंडू शिल्लक. आता मात्र या ठिकाणी सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण, या काही ज्या सर्व गोष्टी आहेत या सर्व आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत त्या कोशिंबले प्रीमियर लीग 2026 नवतरुण मित्रमंडळ कोशिंबले जे एक धावसंख्येत भर हे धावसंख्येत भर, धावसंख्या पोचते ती 25 आणि ज्या आपल्या ज्या 2 दिवसाच्या कोशिंबले प्रीमियर लीग ओ हो 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 सुंदर या ठिकाणी मात्र जेल सुटतोय. एक धाव धावसंख्येत भर पडते 26. प्रयत्न या ठिकाणी चांगलं या ठिकाणी आहे, परंतु प्रयत्न हे करत जावं, कारण की हा सुंदर या ठिकाणी त्रिफला या ठिकाणी निश्चित केलाय तो निखिल चव्हाण यांनी, लक्ष्मण जागडे यांचा. आणि आता मात्र रुद्रस्टार संघाचा अजून एक मोहरा लक्ष्मण यांच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. त्यांची जागा भरण्यासाठी आता येत आहेत ते आपल्या नवतरुण मित्रमंडळ कोशिंबल्याचे अध्यक्ष श्री मारुती आरडे. हे आपल्या संघासाठी आता काय आपल्या धावसंख्येमध्ये भर पाडतायत का, काय आपली कामगिरी बजावतायत तर बघूया. आणि कारण की त्यांच्या समोर आता जर बघायला गेलो तर आपले नावाजलेले गोलंदाज निखिल चव्हाण आहेत, तसेच या ठिकाणी जे किपिंगचे काम या ठिकाणी आता करतायत ते नरेश जागडे आहेत. आणि त्यांच्यामधून आपल्याला त्यांची आपली कामगिरी जी आहे ही बजावायची आहे. आता या ठिकाणी हा नो बॉल आहे, एक नो बॉलचा बॉल आणि एक धाव, अशा 2 धावा. आणि मात्र या ठिकाणी 2च धावा आहेत, 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती मिळत आहेत. आणि या ठिकाणी हंपर या ठिकाणी इशारा करतात की फ्रीचा इशारा मारुती आरडे यांच्यासाठी एक सुवर्ण संधी म्हणावी लागेल की फ्री आहे, कसंही मारा परंतु या संधीचा आणि हा अजून एक स्क्वेअर चेंडू फ्री हिट चालूच आहे. फ्री हिटचा अजून जी संधी आहे ती गेलेली नाही. मारुती आरडे यांना एक हो 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 हरी एक धाव पूर्ण नाही, काही अडचणीमुळे चेंडू काही सीमारेषा पार होऊ शकला नाही, परंतु 2 धावे तर मात्र या ठिकाणी मिळाले आहेत. आणि या तिसऱ्या धावेचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करतायत, परंतु या ठिकाणी फसतायत ते मारुती आरडे. आणि मात्र 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण करतायत आणि धावसंख्यात भर पडते, धावसंख्या पोचते ती 31. स्कोर 31 धावसंख्या. आणि या ठिकाणी पंचांचं जो काम बघताय ते कोण आहेत, चेहरा दिसत नाही, मला वाटतंय विनोद आरडे विनोद आरडे आहेत. असू दे, आमच्या पंच अतिशय दक्ष आहेत, सुंदर अशी कामगिरी करत असताना आमचे दरवर्षी आम्हाला या ठिकाणी सहाय्य करतात ते आमचे किशोर गोरिवडे. आणि या ठिकाणी जे लेखताचे जे पंचांचं काम करतायत ते आमचे विनोद आरडे. आणि सुंदर असा चालू असलेला रंगत असणारा हा सामना, आणि या सामन्यातील संघासाठी शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं कीर्ती जी महान आहे परंतु मूर्ती मात्र लहान आहे, ते आमचे आविष्कार जागडे. एक चेंडू फेकलेला आहे, एक चेंडूमध्ये
पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण करण्यात यश मिळतोय. तो रुद्र स्टार संघाला धावसंख्येत या ठिकाणी भर पडते. धावसंख्या पोचते ते 33 आणि बॉलिंग मार्कवर आविष्कार जागडी. सुंदर अशी या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आविष्कार यांचे. आणि मात्र या ठिकाणी झेल होते का, परंतु या ठिकाणी झेल सुटतोय. हरी चिले यांच्याकडून झेल सुटतोय आणि मात्र तरी पण सुद्धा या ठिकाणी रनआउट मात्र या ठिकाणी होतोय. तो प्रतीक जागडे झेल मात्र सुटतोय, परंतु तो त्या झेलची भर मात्र रनआउट मध्ये या ठिकाणी कीपर आमचे निखिल चव्हाण यांनी काढलेली आहे. आणि या ठिकाणी प्रतीकच्या स्वरूपामध्ये जो या ठिकाणी त्यांना फटका जो मोहरा गमावतायत ते प्रतीक त्या स्वरूपात त्यांची जागा भरून काढतायत ते नयन कदम. हो सुंदर सुंदर या ठिकाणी मात्र गोलंदाजी दिसते, परंतु या ठिकाणी पंचांचा निर्णय आपल्याला अजून आलेला नाही. नो बॉल आहे हा. या ठिकाणी आपल्या जी बाउंड्री जी रेष आहे तिच्यावरती पाय पडल्यामुळे फ्री हिट आहे. या ठिकाणी फ्री हिटची संधी नयन हो. काय सुंदर गोलंदाजी केली या ठिकाणी. मगाशी सुद्धा सुंदर होती, परंतु नो असल्या कारणाने त्यांना विकेट काही मिळाला नाही, परंतु आता सुद्धा त्यांनी चांगलासा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आविष्कार जागडे यांनी. बघूया संघासाठी शेवटचं षटक चालू आहे. षटकातील काही आणि काय तुझा नो आहे काहीतरी मला वाटते. आविष्कार एक मध्ये त्यांची गोलंदाजी आहे ती भरकटल्यासारखी आपल्याला या ठिकाणी दिसते, परंतु काही चेंडू चांगल्या रीतीने या ठिकाणी टाकतायत, परंतु आपल्या या गोलंदाजीमध्ये ते सुधारणा सुद्धा करताना या ठिकाणी आपल्याला दिसतायत. बघूया आपल्या या चेंडूमध्ये सुधारणा करतायत का. आणि धावसंख्येत या ठिकाणी भर पडून धावसंख्या जाऊन पोचते ती 37. आता मात्र सुंदर सुरेख चेंडू पात्र बॅटने एक धावा या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. दुसरी 6 धाव सुद्धा पूर्ण करण्यामध्ये यश मिळतोय तो नयन याला आणि धावसंख्यात भर पडते. धावसंख्या पोचते ती 39. शेवटचा षटक चालू आहे. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. हो बघा सुंदर सुंदर या ठिकाणी बघा आपल्या गोलंदाजीमध्ये सुधारणा मात्र या ठिकाणी केले आविष्कार यांनी. काही चेंडू शिल्लक आहेत. शेवटचं षटक चालू आहे आणि मात्र रुद्र स्टार संघाचा या ठिकाणी धावसंख्या पोचते 39. आता मात्र आणि परंतु बघूया आता हे 4 धावा 22चा पण आहे का.
आणि 43 धावा या ठिकाणी केलेल्या आहेत त्या रुद्र स्टार संघाने आणि 44 जे आव्हान रचलंय डोंगर जे रचलेलं आहे ते मंथन 11 संघाना तर सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी चला रुद्र स्टार संघ लगेचच या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि मंथन 11 संघाने आपली सलामीची जी जोडी आहे ती मैदानामध्ये पाठवायची आहे आणि या ठिकाणी लगेच सामना आपल्याला सुरू करायचा आहे कारण की सामना झाल्यानंतर लगेच आपल्याला या ठिकाणी लंच जो ब्रेक आहे तो अर्धा तासाची विश्रांती आपल्याला आहे आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याला ठिकाणी या ठिकाणी येऊन मैदानामध्ये येऊन मॅचेस चालू करायचे आहेत तरी क्षेत्ररक्षण त्वरित रुद्र स्टार संघाने लावून घ्यायचं आहे आणि जो मंथन 11 संघ आहे त्या मंथन 11 संघाला जो धावाचं जे 44 धावाचं जोंगर रचून ठेवलंय ते रुद्र स्टार संघाने चला या ठिकाणी आपण मॅचकडे वळूया मॅचला सुरुवात होत आहे स्ट्राईकला आले ते निखिल नॉन स्ट्राईकला आहेत ते निखिल नॉन स्ट्राईकला आहेत ते हा मोहन आणि प्रथमतः गोलंदाजी मार्कवर आले ते वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं घेऊन आले ते प्रभू प्रभू बघूया आपण या ठिकाणी अतिशय रोमांचिक असा सामना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय प्रभू यांचा पहिला चेंडू आणि आता मात्र एक चेंडू समजला परंतु या 4 अशा टोटल ज्या आहेत त्यात 5 धावा या ठिकाणी मिळत आहेत
चला सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल या ठिकाणी मंथन या संघाची. हा सुंदर असा तटवलेला चेंडू उंचावरून मारलेला फटका सीमारेषे पार होतोय तो षटकार. 6 धावा 6 धावा या ठिकाणी धाव फलकावरती लागताय. धावसंख्यात भर धावसंख्या पोचते ती 11. हे नाही त्यांना माहिती आहे आपल्याला सामना विन करून द्यायचा आहे. आपण घाई करून जमणार नाही. आपली कामगिरी ही जशी आपण करतोय तशी चांगल्या रीतीनेच आपल्याला या ठिकाणी पार पाडून द्यायची आहे. तरी या ठिकाणी सुंदर अशी कामगिरी, सुंदर अशी गोलंदाज, सुंदर असा फलंदाज, सर्वच आपले जे नवतरुण मित्रमंडळाचे कोशिमलेचे जे काही खेळाडू आहेत ते सुंदर अशी कामगिरी आपल्याला बघताना मिळतात. परंतु आता मात्र निखिल चव्हाण यांना प्रभू यांचा चेंडू काही समजलेला नाही. धावसंख्या मात्र स्थिरावते आणि या ठिकाणी बघूया काय होतोय या सामन्यात, कोणता संघ विजयी ठरतोय ते बघूया. आणि आता संघातील आपल्या संघासाठी सुद्धा पहिलं षटक आहे त्यातील काही चेंडू शिल्लक असताना आता मात्र या ठिकाणी लक्ष्मण जांगडे आणि निखिल चव्हाण यांना खरोखर हे जे जीवदान जे आहे ना हे भरपूर महाग महाग जीवदान आहे ते तुम्ही या ठिकाणी लक्ष्मण जांगडे यांनी दिलेलं आहे. आणि सुंदर या ठिकाणी जीवदान या ठिकाणी भेटलंय. परंतु काही जीवदान दिल्यामुळं खरोखर त्या संघाला त्याचा तोटा होऊ शकतो आणि धावसंख्या या ठिकाणी 1 धाव मात्र पूर्ण करण्यात यश मिळतोय. धावसंख्यात मात्र भर पडतोय. धावसंख्या पोचते ती 12. आणि आता मात्र स्ट्राईकला आले ते मोहन संघाचे संघमालक मोहन. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. आता मात्र या ठिकाणी मोहनला काही चेंडू समजलेला नाही. बॅट्समनला हा जो गोलंदाज आहे हा जागेवरतीच उभा करतोय असा प्रभू. आणि या ठिकाणी षटक मात्र प्रभू यांचं या ठिकाणी संपतोय. पहिल्या षटका अखेर धावसंख्या पोचते ती 12. चांगली अशी धावसंख्या, चांगली अशी गोलंदाजी, कारण की स्कोर आहे तो 12. चव्वेचाळीस. या ठिकाणी मंथन 11 संघाला 18 बॉल आणि 34 धावा, 32 धावा, 18 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. आणि या ठिकाणी दुसरी गोलंदाज मार्कवर आलेला आहे तो प्रतीक यांचा मारा करतील निखिल चव्हाण. बघूया दोन्ही या ठिकाणी फलंदाज सुद्धा अनुभवलेले फलंदाज आहेत आणि या ठिकाणी गोलंदाज सुद्धा चांगले आहेत आमचे प्रतीक जागडे. तरी आपल्या संघासाठी त्यांनी या ठिकाणी चांगल्या अशा रीतीने कामगिरी पार पाडायची आहे. कामगिरी आपल्या संघासाठी चांगल्या रीतीने कामगिरी आणि पाडतीलच. तरी बघूया आता पुढे वळूया आपण मॅचकडे. पहिलं संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं. चला वळूया मॅचकडे. आणि हा वाईट आणि आता मात्र काही फलंदाज समोर बघून प्रतिके भावरलेत का समजेत ना. लगातार 2 वाईट या ठिकाणी टाकून आपला जो समोर जो संघ आहे त्यांना धावसंख्येत ते भर पाडून देत आहेत. अतिशय धावसंख्या जर भर पडली तर त्या संघाला चांगलं होणार आहे, कारण की त्यांचा जो काय भार आहे तो थोडा कमी होणार आहे. आणि आता मात्र
बॅटमधून कणकणीत निघाला एक. आता 1 धावा, 1 धाव तर पूर्ण होते. 1च धावेत या ठिकाणी समाधान मानतात, कारण की या ठिकाणी क्षेत्ररक्षणचे जे केलेलं आहे ते आमचे संजय शिगवण सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण करून आपला जो 4 धावा अडवलेल्या आहेत, सुंदर असे क्षेत्ररक्षण आम्हाला पाहायला मिळतंय संजय शिगवण यांनी. बघूया आता मोहन आणि प्रत्येक ओहो, आता आणि मात्र ये 4. ओ कीपर यांच्या हाताला लागून चेंडू सीमारेषे पार होतोय आणि 4 धावा मात्र मंथन 11 या संघाला मिळते. धावसंख्या भर पडते, धावसंख्या पोहोचते ती 19. बघूया. हो, आता मात्र चेंडू या ठिकाणी आणि आता मात्र 1 धावा पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र काही नैसर्गिक अडचणीमुळे चेंडू पार होऊ शकणार नाही, परंतु 1च धावेत या ठिकाणी समाधान मानतायत मोहन जागडे आणि धावसंख्यात भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 20. धावसंख्या पोहोचते ती 20. काही षटकात या दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 20 वर. पाहूया या ठिकाणी प्रतीक काय करतायत. पुढील चेंडू प्रतीक यांचा निखिल यांच्यासाठी आणि आता मात्र सुंदर दटवलेला चेंडू 1 धाव आणि मात्र या ठिकाणी दत्ता आरड्याने सुंदर क्षेत्ररक्षण 4 धावा या ठिकाणी अडवलेल्या आहेत. 1च धाव या ठिकाणी समाधान मानतायत निखिल चव्हाण. धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचते ती 21. आता मात्र धावसंख्या पोहोचते ती 21. पाहूया स्वतः संघमालक या ठिकाणी धावपट्टीवरती खेळत असताना आपल्या संघासाठी कामगिरी काय बजावतायत. मेडिकल किट नेऊन द्या. मेडिकल किट ए वेदू घे वेदू. थोडे खेळाडूंना दुखापत झाली. आपल्या मेडिकल किट उपलब्ध आहे आपल्याला. ज्यांच्याकडून मेडिकल किट जे लाभलेलं आहे ते प्रशांत जागडे यांच्याकडून आपल्या या खेळाडूंसाठी काढेल, कारण की खेळ खेळत असताना दुखापत ही थोडीफार होत असते. तर मेडिकल किट चला सामन्याकडे वळूया. हो, सुंदर असा तटवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावीच्या प्रयत्नात आणि या ठिकाणी मला वाटतंय 4. या ठिकाणी एक खेळाडू दुसरा खेळाडू तिसऱ्या खेळाडूच्या ढेगेतून जो बॉल निघून जातो तो सीमारेषा पार जातोय. धावसंख्यात या ठिकाणी भर पडतोय.
आणि धावसंख्या पोहोचते ती 25. या ठिकाणी धावसंख्या पोहोचते ती 25 वरती. पाहूया प्रतीक यांचा पुढील चेंडू मोहन यांच्यासाठी फुल टॉस चेंडू आणि या ठिकाणी ओ हो सुनील पाटेकर यांच्याकडे जेल होऊ शकत असता परंतु सुंदर असा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी एक धाव मात्र पूर्ण केलेली आहे. एक धावेतच समाधान मानतायत ते मंथन 11 संघ. धावसंख्यात भर, धावसंख्या पोचते ती 26 आणि या ठिकाणी आता मंथन 11 संघाला जिंकण्यासाठी 12 बॉल 18 धावांची गरज. या ठिकाणी 12 बॉल 18, 12 बॉल 18. पाणी घेऊन जा. देवेंद्र जागडे आपल्या संघासाठी पाणी घेऊन जात आहेत. बाहेरचे जे व्हॉलंटियर आहेत त्यांनी जरा मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था करा ज्यांना कोणाला पाणी लागेल. वीस 12 बॉल 18 पाहिजे. बॉलर लक्ष्मण जागडे आलेत आपल्या संघासाठी. त्याला धावसंख्या या ठिकाणी जी आहे 31. हो हो सुंदर असा उंचावलेला चेंडू सीमा रेषे पार. षटकार निखिल यांच्या बॅट मधून खणखणून निघालेला षटकार. धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोचते ती 37 आणि आता मात्र मंथन 11 संघाला जिंकण्यासाठी 7 रनांची आवश्यकता. षटकातील काही चेंडू शिल्लक असताना आणि हा मात्र दुसरा पण एक लगातार षटकार. आता मात्र या ठिकाणी सुंदर अशी फलंदाजी निखिल चव्हाण यांची. लगातार 2 षटकार. आता मात्र हॅट्रिक पूर्ण करतायत का काय परंतु जिंकण्यासाठी मात्र 1 धावेची गरज आहे ती मंथन 11 संघाला. आणि बघूया सुंदर अशी कामगिरी बजावताना या ठिकाणी दिसतायत निखिल चव्हाण आणि गोलंदाजी मार्क करतायत लक्ष्मण जागडे. आणि हे आता सुंदर आपल्या गोलंदाजीमध्ये या ठिकाणी बदल करून केलंय ते लक्ष्मण जागडे. बघूया षटकातील काही चेंडू शिल्लक आणि आता पण मात्र तिसरा षटकार. त्यांनी हॅट्रिक होऊ नये म्हणून लक्ष्मण जागडे आणि मधला जो एक मधी बॉल येतो त्याने हॅट्रिक मात्र करून दिली नाही परंतु 3 षटकार या ठिकाणी निखिल चव्हाण यांचे झालेले आहेत आणि या ठिकाणी विन होतोय तो मंथन 11 संघ. आणि या ठिकाणी दोन्ही संघाचे हार्दिक 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 स्वागत.
ठरलेल्या दोन्ही विजेती संघांचे हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी आपण ज्या